आज अधिवेशनाचा तिसरा दिवस सर सातत्याने विरोधकांकडून ओरड होते की मंत्री गैरहजर राहतात, म्हणजे जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही असं विरोधकांकडून आरोप. हे मला नाही, मंत्र्यांची उपस्थिती अपवादात्मक स्थितीमध्ये मला वाटतं वरच्या सभागृहात एकाच वेळी झालं तर मंत्री गैरहजर हा एक भाग आहे, जर राहत नाही तर त्यांचं ते विरोधकांची अपेक्षा मला देऊ शकत नाही. या सगळ्या मुद्द्यावरती आमदारांकडून आरोप केले जातात की जो पुणेचा रेल्वे मार्ग आहे त्यामध्ये कुठेतरी अडचण काहीतरी विरोध तुमच्याकडनं होताना दिसतो किंवा ज्या पद्धतीने तो प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सुरुवातीपासनं तो जो प्रकल्प नाशिक संगमनेर मार्गे जो प्रस्तुत होता त्यात आमचं समर्थन होतंच आपल्याला, पण हा जो नवीन मार्ग सुचवलेला आहे आणि मला वाटलं की संबंधित लोकप्रतिनिधीशी चर्चा करून आम्ही निर्णय केला आहे. वास्तविक तो माझ्याकडून तो चर्चा मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की लोकप्रतिनिधी निर्णय केला, मात्र माझ्या परिणाम आमच्याशी कोणी नाही आहे. त्यामुळे विनाकारण एक त्याच्यामध्ये संशय कळवळ निर्माण होतो की आपण त्या काही मूळ प्रकल्पाला विरोध आपण केला आहे. माझा विरोधच नाही आहे. मुळातच तो मार्ग आणि मूळ मार्ग कसा होता, पहिला प्रस्ताव की नाशिक संगमनेर मार्गे नाशिकला जाणार आणि शिर्डीची जी रेल लाईन आहे ती पुढे एक्सटेंड करून दोडीपर्यंत आणायची आणि दोडीहून तो टर्न द्यायचा त्याला, मग पुण्याकडे जाईल किंवा मुंबईकडे जाईल. तर त्याला उलट तोच प्रस्ताव योग्य होता. आता हा नवीन का करण्यात आला आहे तर मला त्या संदर्भात तुमच्याशी कुठली चर्चा झालेली नाही. दुसरं एक सर, अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे आणि विरोधकांकडून म्हटलं की तो कालावधी वाढवण्याची मागणी देखील होते, त्यामध्ये एका आठवड्यामध्ये विदर्भाचे प्रश्न चर्चेले जाऊ शकत नाहीये, हा देखील मुद्दा उपस्थित नाही. असं की कामगार सल्लागार समितीवरती चर्चा झाली. अपवादात्मक स्थिती आहे की आता बहुतेक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी मग जर सभागृहात कोणी थांबणार नाही, मूळ सगळ्यांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. निवडणूक आयोगाने मधल्या काळात नगरपालिकेच्या काही निवडणुका पोस्टपोन केल्या आहेत, त्याचे काही प्रश्न आहेत, त्याचे 20 तारखेला मतदान. त्यामुळे मला वाटतं अतिशय विचारपूर्वक हा निर्णय विरोधकांशी चर्चा करून झाला. असं काही त्यांची सहमती होती असं नाही आहे. वस्तुस्थिती आहे की निवडणुकीचा कालखंड लक्षात घेऊन हा निर्णय करण्यात आला. धन्यवाद सर. तर विरोधकांशी चर्चा करूनच अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर.